फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आपली काही सुरुवात अशी होत आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वामी समर्थांच्या दर्शनाने आज आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे श्री गुरुदेव दत्त जयंती. दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला आज आपण बघूया दिवसभरात आज आपण काय करणार आहोत. तर इथं हॉर्सनं पण आपण नमस्कार करूयात. यांच्यामुळे आपल्याकडे पैसाच पैसा येतो. तुम्ही दर्शन घ्या. आणि चला आपण दिवसात सुरुवात करूयात. आता आपण कशाने सुरुवात करूयात आपल्या दिवसाची, तर भाजीने. इथे करत आहे मी मुगाची भाजी. अशा प्रकारे मूग भिजायला टाकले होते आणि त्याची मी भाजी करते. तर आपले वाटण काय वाटलेलंच असतं. काही नाही, कांदा घ्यायचा, अद्रक लसूण कोथिंबीर हिरवी मिरची खोबरं त्याचं थोडंसं वाटण केलेलं आहे. ते एक थोडंसं वाटण टाकायचं आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं, मग बाकीचं काहीच टाकायची गरज नसते. हे वाटण केलं ना की अगदी सोपं जातं. हिरवं वाटण ज्याला म्हणतात. अद्रक लसूण कोथिंबीर थोडंसं खोबरं आणि मीठ टाकून ते वाटून ठेवलं की आठवडाभर ते वाटण आपल्याला जातं. आणि अशा प्रकारे आता मी दिघेंना दाखवते. घाबरले दिघे. आणि अशा प्रकारे आता मी याच्यामध्ये टमाटर टाकते. तर ते जे आहे ना, सकाळी आम्हीचा टिफिन झाला, मशरूमची भाजी दिली आम्हीला टिफिनला. आणि फ्रेंड्स, हे पहा, मी ना रोज आमच्या सासऱ्यांना आणि आमच्या मिस्टरांना रोज आवळ्याचं सूप देते. आवळ्याचं ज्यूस देते म्हणून. आता ह्या 3 आवळ्यांचं मी याच्यामध्ये ज्यूस बनवते. आता तुम्ही म्हणता रे ज्यूसर नाही, पण हे आवळे आहेत ना, ह्याच भांड्यामध्ये बारीक होतात. ते मोठ्या भांड्यामध्ये वगैरे ते बारीक होत नाहीत, म्हणून याच्यामध्ये मी करते. आणि याच्यामध्ये मी केलेलं आहे अशा प्रकारे टिफिनसाठी मुगाची भाजी केलेली आहे. सिंपल साधी सोपी आहे. आज माझा मार्गशीर्षचा गुरुवार आहे, त्याच्यामुळे आज माझा उपवास आहे. तर हे पहा, उपवासाचं इथं आहे. हे काही मी नाही खाणार आहे लेग्स, पण हे नक्कीच आहे. साबुदाणा आहे. त्याच्यानंतर आता मी करत आहे पोहे नाश्त्याला. आणीच्या पप्पांना आणि आमच्या अण्णांना पोहे करते. आणि मग आता ही भाजी आता होईलच, का तर हे मूग जे आहेत ना ते मी भिजत घातले होते आणि मग त्याची भाजी केली. त्याच्यामुळे शिजायला उशीर नाही लागणार. ह्याला ना असं तवा मी असा ठेवते. याच्यावरती सकाळी आणूला मी पोळ्या केल्या. त्याचा रेग्युलर तवा आपला तो घासायला आहे. त्याच्यामुळे आता मी करून घेते आवळ्याचं ज्यूस. अण्णांना आणि आणवीच्या पप्पांना देते आणि त्यानंतर मग पोहे करायला घेते. मग त्या दोघांना नाश्ता देते. तोपर्यंत आमच्या अण्णा देवाची पूजा करतील. हे पहा, अशा प्रकारे मी आवळे आहेत ना आता सगळे चिरून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं ब्लॅक सॉल्ट टाकलेलं आहे चवीपुरतं फक्त. आणि याला आता असं हे लावून याचा आता आपण ज्यूस बनवून घेऊयात. हे पहा, आपले 2 कप आवळा ज्यूस इथे तयार आहेत. आंवला का ज्यूस इसको बोलते हैं. आंवला का ज्यूस पीने के फायदे आप गूगल पे भी सर्च कर सकते हो. तुम्ही गुगलवरतीही पाहू शकता आवळ्याच्या ज्यूसचे काय फायदे आहेत. ते बरेच सारे बेनिफिट्स आहेत. आणि मोस्टली तर आपल्या बॉडीला डिटॉक्स करतं. त्यासाठी मी अण्णांना पण देते आणि दिघेंना पण देते. म्हणजे आमच्या मिस्टरांना पण देते. त्यांना मी दिघे बोलते, मिस्टर दिघे. तर चला, तर मग देऊयात पहिला अण्णांना. अण्णा, आमला का ज्यूस आपके लिए. हे पहा, अण्णांना हा आवळ्याचा ज्यूस. आणि आवळ्याच्या ज्यूसाचे फायदे काय काय सांगा. हा, माहित नाही. हा, तुम्हाला गुगलवरती सांगते, मी दाखवते. एका घोटात पिऊन टाका. आता हे आवळा का ज्यूस आपण देऊयात आमच्या मिस्टर दिघेंना. दिघे, धरा आवळ्या ज्यूस धरा. चला बाहेर या. उप्स, ते रांगोळ करतायत. आम जस्ट किडिंग फ्रेंड्स. हा होता चेष्टेचा भाग. आंघोळ करतात आमचे मिस्टर दिघे. ते आल्यानंतर मग पिती. थंडी थंडी. हे पहा फ्रेंड्स, आता असे झालेले आहेत पोहे. या पोह्यांमध्ये मी काही शेंगदाणे नाही टाकलेले. असे सिंपल साधे छान कांदा, त्याच्यानंतर कोथिंबीर कढीपत्ता सगळं टाकलेलं आहे, फक्त शेंगदाणे सोडून. आणि भाजीतले 1-2 टोमॅटोचे थोडेसे फोडी शिल्लक राहिले होते त्या टाकलेल्या आहेत. इथं माझं उपासाचं खीर तयार होत आहे. आणि तो फ्रूट्स मी असे कट करून घेणार आहे. आता फ्रूट्स डेली आम्ही खातो. त्यानंतर अण्णा अशी करत आहे देवाची पूजा. आणि हे काय आहे तर तुम्ही म्हणाल, हे आहे इडलीचं बॅटर. हे फुगण्यासाठी ठेवलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे ठेवायचं इडलीचं बॅटर थंडीमध्ये, मग ते छान प्रकारे फुगतं. हे पहा, आता फुगणार आहे त्याला जरा वेळाने. हे आहे आपलं इडलीचं बॅटर. अण्णा अशी देवपूजा करत आहेत. इथं नाश्ता आपला रेडी होत आहे. भाजी झालेली आहे, डबाई भरून झालेला आहे, आपले पोहे रेडी होत आहेत.
मस्तपैकी आपले पोहे रेडी झाले आहेत. त्याच्यावरती डाळिंब वगैरे टाकायची, ह्याचं ज्यूस करायचं आणि घ्यायचं ब्रेकफास्ट. आता फ्रेंड्स हे पहा, हे मी बनवत आहे असं प्रकारचं ज्यूस. हे असं मी ज्यूस बनवत आहे. आता मी हे ज्यूस आहे ना ते मी याच्यामध्ये टाकते सगळं काही आणि मग रेडी आहे आपलं ज्यूस. हे पहा, डाळिंब आहे, त्याच्यानंतर हे आहे पपया आहे, ऑरेंज आहे आणि स्ट्रॉबेरी पण आहे. स्ट्रॉबेरी पण टाकलेली आहे याच्यामध्ये. अशा प्रकारचा आता मी ज्यूस बनवून घेत आहे. हे पहा, अशा प्रकारचं फ्रूट्स आहेत आता याच्यामध्ये. आता आपण चला बनवूयात याचं मस्तपैकी ज्यूस आणि मग देऊयात ब्रेकफास्ट. हे पहा फ्रेंड्स, तर आता मी बनवत आहे ज्यूस. तर आपलं ज्यूस कसं बनलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आता. कसं बनलं पहा आपलं ज्यूस, मस्तपैकी खूप सुंदर असं ज्यूस बनलेलं आहे आपलं. हे पहा फ्रेंड्स, तर अशा प्रकारे आपले आता ज्यूस रेडी आहेत. तर याच्यामध्ये ना स्ट्रॉबेरी आहे, डाळिंब आहे, त्याच्यामुळे याला पिंक कलर आलेला आहे. तर अशा प्रकारे आता हे ज्यूस आहे. तर थोडंसं ज्यूस मी अन्वीला पण ठेवते फ्रीजमध्ये की अन्वी आल्यावरती मग पेईल. तर मग अशा प्रकारे आपलं ज्यूस. हॅलो फ्रेंड्स, तर अशा प्रकारे आमच्या मावशी आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे हे पहा इथे नाश्ता आता तयार आहे. मस्त मस्त यमी यमी असा पोहा आहे. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं पोहा पाहून. पहा खूपच सुंदर असा डिलिशियस पोहा दिसतोय हा. आणि त्याचप्रमाणे ज्यूस आहे, आहे अण्णांचा ब्रेकफास्ट आणि हा आहे मिस्टर दिंगेचा. ओ तुमचा नाश्ता ठेवलाय. अरे चा, हा आहे अण्णांचा नाश्ता. अण्णा तुमचा नाश्ता रेडी आहे. ओके अण्णा म्हणतात ओके. अण्णांचा ज्यूस आहे, अण्णांचे पोहे आहेत. मावशी 8 पोळ्या करा. आणि चला, पाणी ऑलरेडी घेतलेलं आहे. आता अण्णा नाश्ता करतील. अण्णा नाश्ता करावं. तर सगळ्यांना नाश्ता देऊन आता आमच्या मावशी करत आहे तिथे अशा पोळ्या. मावशी हाय करा. हां, आता मावशी हाय करतात आणि इथे मावशी आता पोळ्या करत आहेत. तोपर्यंत आता मी घेते नाश्ता करून. ही स्ट्रॉबेरी आहे, एक पपया. आई गं, स्ट्रॉबेरी सांडली सगळी खाली. तर मला ती गोळा करते, पण मी आधी तत्पूर्वी नाश्ता करते. हे पहा फ्रेंड, जस्ट माझ्या हातून आता स्ट्रॉबेरी खाली पडली म्हणून मला समजलं किती लोक आपल्याला फसवतात. पहा, स्ट्रॉबेरीमध्ये वरतून अशा मोठ्या मोठ्या 2-3 स्ट्रॉबेऱ्या टाकल्या आणि खाली पहा या स्ट्रॉबेरींची तरा काय आहे ते. हे पहा, अशा स्ट्रॉबेरीज असतात खाली. त्याच्यासाठी घेताना आहे ना व्यवस्थित घ्यायचं असतं. हे अशा प्रकारे लोक आपल्याला फसवतात देणारी. पहा कशा स्ट्रॉबेरी आहेत, वरती 2-4 चांगल्या आहेत, बाकी सगळ्या खाली छोटे छोटे असल्या स्ट्रॉबेरी त्यांनी दिलेल्या आहेत आपल्याला. पहा कसे लोक फसवतात. तर चला आता मग याच्यावरती मी आता व्हिडिओची समाप्ती करते. मावशींना तेल देते. तेलाचं कुठे गेलं? तेलाचं हरवलं. अशा प्रकारे मावशींना जरा तेल देते लावायला पोळ्यांना. मावशी सुंदर सुंदर अशा पोळ्या करतील. आणि आपलं इडलीचं याच्यामध्ये बॅटर आहे. तर आणि याच्यामध्ये आता मी तेल देते, मावशींना नाश्ता करते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ, तुम्हाला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मी असंच लॉंग व्हिडिओ म्हणून काढायचं म्हणून काढलेला आहे. तर आपलं डेली रुटीन असतं सकाळचा नाश्ता, ज्यूस वगैरे तुम्हाला मी दाखवलेला आहे. आवळा ज्यूस प्यायचा असतो, ह्या ज्या आयडियाज आहेत त्या मी आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. तुम्ही माझ्या शॉर्ट्सना खूप चांगला उदंड प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आपल्या चॅनलला जे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्या सबस्क्रायबरनी माझा व्हिडिओ, लॉंग व्हिडिओही तेवढ्याच आवडीनं पाहावेत अशी विनंती. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून. जगदंब जगदंब.